नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. बातमी आहे केंद्र सरकारनं दिलेल्या 10% आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वैध ठरलेलं आहे. 5 पैकी 4 जजेसनी आरक्षणाच्या बाजूनं आपलं मत नोंदवलं असल्याची माहिती समोर येते. आर्थिक आरक्षण कोर्टात केंद्र सरकारनं दिलेल्या 10% आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये ते वैध ठरलेलं असून 5 पैकी 4 जजेसनी आरक्षणाच्या बाजूनं आपलं मत नोंदवलेलं आहे. त्यामुळे आर्थिक आरक्षण सुप्रीम कोर्टात वैध ठरलेलं आहे. 5 पैकी 3 न्यायमूर्तींचा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि 3 न्यायमूर्तींचा पाठिंबा असल्यामुळे आता 10% आर्थिक आरक्षण कायम राहणार आहे. तर देशात आर्थिक आरक्षण लागू होणार आहे. आर्थिक आरक्षण सुप्रीम कोर्टात वैध ठरलेलं आहे. 5 पैकी 3 जजेसनी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, म्हणाली केंद्र सरकारला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आपल्याला माहिती असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 10% आरक्षण हे आर्थिक मागासवर्ग वर्गाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते देशभरात लागू देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आव्हान देण्यात आलं होतं. त्या प्रथमतः उच्च न्यायालयामध्ये आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. या आव्हानामध्ये आज त्याचा अंतिम निर्णय आलेला आहे. 5 सदस्यीय घटनापीठाने या संदर्भात निर्णय दिला आहे. या 5 सदस्यांपैकी 3 सदस्यांनी 10% आरक्षण हे वैध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा केंद्र सरकारला मिळाला आहे. सोबतच जर बघितलं या 5 सदस्यांपैकी 3 सदस्यांनी ऑब्झर्वेशन देताना त्यांनी म्हटलंय की यामध्ये कुठल्याही प्रकारे हा जो निर्णय आहे हा संविधानाच्या विरोधात नाही असं स्पष्ट केलेलं आहे. म्हणाली त्यामुळे एक मोठा दिलासा केंद्र सरकारला मिळाला असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. प्रशांत, मी थोडं थांबवते. आपल्यासोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंडरेजी. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आता 5 पैकी 3 जजेसना आरक्षणाच्या बाजूने आपलं मत नोंदवलेलं आहे. देशात आर्थिक आरक्षण लागू होणार आहे. सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. तुमची प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टाने एक मोठा महत्वपूर्ण निर्णय आज जो दिला आहे की ज्याच्यामुळं जातीय आरक्षणाच्या अनुषंगाने ज्यामध्ये समाजामध्ये जी विषमता पसरत होती ती विषमता, आर्थिक दुर्बल घटकातले मुलं प्रश्न विचारायचे की आम्ही या जातीत जन्म घेतला का म्हणून आम्हाला आरक्षण नाही, तो आजच्या निकालाने मार्गी लागेल असं मला वाटतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि याचबरोबर जो मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुटून मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आजच्या निर्णयात मी व्यक्त करतो. धन्यवाद राजेंद्र कोंडरेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आर्थिक दुर्बल घटकांना आता आरक्षण लागू होणार आहे. देशात आर्थिक आरक्षण लागू होणार असून 5 पैकी 4 जजेसनी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आता या आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण लागू होणार आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आपण पाहिलं राजेंद्र कोंडरा यांनी सुद्धा खरं तर आनंद व्यक्त केलेला आहे, सहमती दर्शवलेली आहे. सध्या या संपूर्ण या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं. ऐतिहासिक निर्णय अखेर सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे. काय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत? अतिशय महत्वाचा निर्णय आलेला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ऑब्झर्वेशन कोर्टाच्या आलेले आहे यामध्ये जर खास करून जर ऑब्झर्वेशन बघितलं आपण तर EWS कोटा ज्याला आर्थिक विकास सेक्शन असं समजलं जातंय त्यामध्ये संविधान पीठाच्या या 5 सदस्यांपैकी 4 जजांनी वेगळा फैसला लिहिलेला होता. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो निर्णय जो आहे तो जस्टिस माहेश्वरी यांनी सुनावला. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ही जी आर्थिक आरक्षण जे आहे, आर्थिक समाज याच्या आधारावर EWS आरक्षण जे आहे ते घटनेच्या मूळ भावनेच्या विरोधात नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की त्याचमुळे आम्ही याला घटनात्मक दर्जा देतोय. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारे संविधानाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं नाही असंही जस्टिस माहेश्वरी यांनी स्पष्ट केलं होतं. सोबतच EWS आरक्षण हे भारताच्या जो मूलभूत ज्याला घटना आहे, घटनेतल्या मूलभूत जो ढाचा आहे त्याचं उल्लंघन करत नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे आरक्षण प्राप्त करणाऱ्या आपल्या वर्गाला बहिष्कृत केला जाऊ शकत नाही. यामुळे समानतेचं उल्लंघन देखील होत नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा
केंद्र सरकारला मिळालं असं म्हणावं लागेल, कारण की या माध्यमातून ज्या पद्धतीनं चर्चा होत होत्या, ज्या प्रकारे मागण्या होत होत्या, त्यामध्ये हे स्पष्ट होते. पण या अगदी बरोबर सगळ्यामध्ये प्रशांत, मी थोडं थांबवते. आपले प्रतिनिधी नरेंद्र मते सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. नरेंद्र मते यांच्याकडे जाणार आहोत आणि नरेंद्र मते यांच्यासोबत आता सध्या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी सुद्धा आहेत. नरेंद्र, आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो, कारण देशात आर्थिक आरक्षण आता लागू होणार आहे. ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं मिळालाय. पॉलिटिकल फायद्याचा नाही आहे. ही आमच्याकडे चुकीची पद्धत आहे. कोणताही चांगला निर्णय झाला तो पॉलिटिकल फायदा, असा राजकीय ठरवलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय असून संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या निकालाकडे सरकार है, आप बिल्कुल शांति से काम ये घ्यायचं का रोलिंग ईडब्ल्यूएस आरक्षण सुप्रीम कोर्टानं अखेर वैध ठरवलेलं आहे. 4 न्यायमूर्तींनी त्याला मान्यता दिलेली आहे. काय मी अजून तो निकाल वाचला नाही, त्यावरचं भाष्य, प्रतिक्रिया याबद्दलची माहिती आता या क्षणी माझ्याकडे नाही. पण जर हे आरक्षण आणि या आरक्षणाला संवैधानिक आहे असं सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींनी अनेक वर्षाची या देशाची जी भावना होती, या देशाच्या नेत्यांनी केलेली जी मागणी होती की गरीबों के सन्मान में माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी मैदान में, तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा हे तुमच्या हाती नाही. कोणी बुकिंग करून कोणत्या धर्मामध्ये जन्म घेत नाही. पण आपल्या संविधानामध्ये विश्वगौरव, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये हलाखीची परिस्थिती त्याची चूक नसताना येत असेल तर केंद्र आणि राज्यांनी अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियम कायदे केले पाहिजे. एखाद्या जातीमध्ये जन्म घेणं जर तुमच्या हातात नाही आणि तो गरीब असेल तर त्याला सुद्धा समान संधी ही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी देण्याच्या दृष्टीने 10% आरक्षण दिलं. खरं तर 2005 मध्येच श्री मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना या संदर्भामध्ये चर्चा झाली. अनेक राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी, अनेक पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली. मला आठवतं की तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी सुद्धा ही मागणी केली की या संदर्भामध्ये गरिबी किंवा आर्थिक हा निकष केंद्रबिंदू मानून आपण आरक्षण द्यावं. या संदर्भात विधानसभेत मी जेव्हा अशासकीय ठराव मांडला तेव्हाही अनेक नेत्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये उत्तरात मला सांगण्यात आलं की देशामध्ये ही मागणी केली आहे आणि केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्याला त्यांचं काय मत आहे याची माहिती मागितली आहे. पण नंतर ती मंदगतीने प्रक्रिया चालली आणि विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजी जे 26 मे 2014ला पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतली आणि तेव्हा अनेक विषय हे आता सुटण्यामध्ये वेग प्राप्त झाला, गती प्राप्त झाली. त्यापैकी एक म्हणजे इकॉनॉमिकली जे मागे आहे, इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहे, जे गरीब आहे, आर्थिक दृष्टिकोनातून गरीब आहे, सांस्कृतिक दृष्टिकोनातून गरीब आहे, या सर्वांना मदत करण्याच्या दृष्टीने या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय केला गेला. आता काही लोक नेहमीच चांगल्या गोष्टीच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देतात, चांगले निर्णय होऊ नये असा प्रयत्नही करतात. पण या प्रयत्नाला जर सुप्रीम कोर्टाने साथ दिली नाही आणि चांगल्या निर्णयाच्या बाजूने निकाल दिला असेल तर त्याचं स्वागत हे सर्वांनीच केलं. भविष्यात राज्य सरकार यावर विचार करेल अशा प्रकारच्या आरक्षणासंदर्भात? नाही, निश्चितपणे
कारण हा नियम तर मग राज्यातही आम्ही महाराष्ट्रातही लागूच करू. सुप्रीम कोर्ट का आपका सुप्रीम कोर्ट ने जो टिप्पणी की है या निर्णय दिया है इसका मैंने अवलोकन नहीं किया, मगर ये मांग देश में बहुत वर्ष पुरानी है. 80 के पहले ऐसा आरक्षण दिया जाता था, मगर बीच में संविधान में ये आरक्षण देने के बारे तर आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे. आर्थिक दुर्बलांसाठीचं आरक्षण कायम असून या निर्णयाचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील स्वागत केलेलं आहे. तर आर्थिक दुर्बलांना म्हणजे ईडब्ल्यूएस नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलेला आहे. 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती. आरक्षणाचं घटना दुरुस्तीच्या वैधतेला वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आणि याच याचिकांवर सरन्यायाधीशांनी 5 सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात आलेला आहे. त्यापैकी 4 जजेसनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये खरं तर या घटनापीठानं आर्थिक दुर्बलांना देण्यात आलेलं आरक्षण आणि संविधानाचं उल्लंघन या 2 मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सुद्धा ऐकलेले होते आणि त्यानंतर न्यायालयानं 27 सप्टेंबर रोजी या प्रकरणासंबंधीचा निकाल राखून ठेवला होता. 2019 साली जनहित अभियानानं या प्रकरणात मुख्य याचिका देखील दाखल केलेली होती आणि या याचिकेत 103व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आलेलं असून कोर्टात या याचिकेसह अन्य 40 याचिकांवर सुद्धा सुनावणी झालेली असून नेमकं हे प्रकरण काय थोडक्यात आपण यावर एक नजर टाकतोय. केंद्र सरकारनं 2019 साली 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली होती आणि या घटना दुरुस्तीला न्यायालयात जे आव्हान दिलं त्यानंतर केंद्र सरकारनं आपली बाजू मांडलेली होती. तर यामध्ये आर्थिक मागासलेपणामुळे कोणावर देखील अन्याय होऊ नये तसंच उच्च शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात सगळ्यांना समान संधी मिळावी म्हणून ही घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयाचं आता सर्वत्र स्वागत केलं जात आहे. 10% आर्थिक आरक्षणावर सुप्रीम कोर्टात शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात हिरवा कंदील देण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयानं आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. 4 न्यायमूर्तींनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि 10% आरक्षणावर सुप्रीम कोर्टात अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर सामाजिक न्याय आणि मूळ गाभ्याला धक्का बसेल असं न्यायमूर्ती भट यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आर्थिक आरक्षणाची न्यायमूर्ती रवींद्र भट असहमत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र या 5 सदस्यीय न्यायमूर्तींच्या या खंडपीठामधून 4 न्यायमूर्तींनी म्हणजे 4 जजेसनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय केंद्र सरकारनं 2019 साली 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली होती. अखेर सुप्रीम कोर्टाकडून या आरक्षणाला मंजुरी मिळालेली आहे. हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. बरोबर, एक अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे असं म्हणावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं हा सगळा मोठा निर्णय आला, या निर्णयाकडे ज्या पद्धतीनं हा निर्णय झाला, निर्णय होताना महत्वाच्या गोष्टी जर बघणं अत्यंत महत्वाचं आहे की हा निर्णय जर ज्या पद्धतीनं तीनही याच्यामध्ये 3 सदस्यांनी याला वैध आहे, हे जे आरक्षण आहे हे घटनेच्या विरोधात नाही आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की एक मोठा निर्णय झालेला आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने ऑब्झर्वेशन या संपूर्ण याच्यामध्ये आहेत, या संपूर्ण निर्णयामध्ये ज्या पद्धतीने देण्यात आलेले आहे, एकतर केंद्र सरकारला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला हे तर आहेच आहे, पण घटनेच्या विरोधी नाही हे जस्टिस माहेश्वरी यांनी जेव्हा स्पष्ट केलं त्याचा अर्थ असा होतो की हे जे आरक्षण आहे घटनेच्या आधारित आहे आणि त्यासोबतच या आरक्षणामुळे भारताच्या संविधानाची रचना आहे.
प्रशांतशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. मात्र देशात आर्थिक आरक्षण आता लागू होणार असून 5 पैकी 4 न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे आणि देशात आता आर्थिक आरक्षण लागू होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांना हे आर्थिक आरक्षण लागू होणार असून सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठानं हा निकाल देणं अपेक्षित होतं. त्यापैकी 4 न्यायमूर्तींनी याला पाठिंबा दर्शवलाय, त्यांची सहमती होती आणि त्यानुसार हा निकाल आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय म्हणून पाहिलं जात आहे. आर्थिक दुर्बलांना आणि नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय आज दिलेला आहे. तर 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली ही आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आरक्षणासह घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आलेलं होतं आणि याच याचिकांवर सरन्यायाधीश लळित यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 4 जजेसनी याला मान्यता दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात की नेमकं प्रकरण काय होतं. अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत ते म्हणजे केंद्र सरकारनं 2019 साली 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद केली होती आणि या घटना दुरुस्तीला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर केंद्र सरकारनं आपली बाजू मांडलेली होती आणि यामध्ये आर्थिक मागासलेपणामुळे कोणावरही अन्याय होऊ नये तसंच उच्च शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात सगळ्यांना समान संधी मिळावी म्हणून ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. असं केंद्र सरकारनं यापूर्वीच सांगितलं होतं आणि या निर्णयाला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत भाजप नेते प्रवीण दरेकरजी. प्रवीण दरेकरजी, सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आपली सर्वप्रथम प्रतिक्रिया. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो, मनापासून धन्यवाद देतो. कारण खऱ्या अर्थानं या देशातील आर्थिक दुर्बलांना या निर्णयामुळे त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आपण बघाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अत्यंत महत्वाकांक्षाचा ईडब्ल्यूएसचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, ज्याचं स्वागत देशभरातून त्या ठिकाणी झालं होतं आणि तो निर्णय कोर्टात गेल्यानं अनेक आर्थिक दुर्बल घटकाशी संबंधित लोकांवर अन्याय होत होता. जसं की एमपीएससीचे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मुळे त्या ठिकाणी अफेक्टेड झाले होते. अशा अनेक घटकांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हा जो नारा त्या ठिकाणी आहे तो खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या कमकुवत, दुर्बल असणाऱ्या, सक्षम नसणाऱ्या आर्थिक दृष्ट्या घटकाला निश्चितच लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाचं एक नवं दालन या निर्णयाच्या निमित्तानं देशभरामध्ये खुलं झालेलं आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सुप्रीम कोर्टाला या निर्णयाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील वर्गाच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. देशातील सर्व घटकाला निश्चितच याचा आनंद होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50% आरक्षणाच्या बाबतीत काही लोक गळा काढत होती, परंतु कुठल्याही प्रकारचा 50% आरक्षणाला यामुळे धक्का लागत नसल्याचं निरीक्षण सुद्धा या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय देत असताना घेतल्याचं समजतं आणि त्याच्यामुळे अत्यंत उत्तम असा निर्णय सर्वार्थानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारा आहे. नक्कीच नवी प्रकाश ज्योत घेऊन आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा दूरगामी परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी होते. दरेकरजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी.